तिथं तिथं गेल्यावरच मला समजलं की हे नाही आहेत म्हणून. असं त्या दिवशी झालं. आणि ह्या गावामध्ये काय ह्यांच्या राजकीय उलथापालथ फार मोठी झाली होती, की ग्रामपंचायतची सत्ता ही 40 वर्ष प्रस्थापित आमदारांचे नातेवाईक ह्यांच्या ताब्यात होती. ती उलथून काकांनी तिथं ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून ते रुजू झालते आणि सरपंच आपल्या पार्टीचा झालता. ही त्याच्यामागचं पार्श्वभूमी होती. कदाचित हा राजकीय अपमान त्यांना सहन झाला नसावा. नमस्कार, सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माढा तालुक्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे असं अनेक वेळा बोललं जातंय, परंतु काही वर्षापूर्वी दहशतीचा फटका हा एका कुटुंबाला बसला होता. कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती ज्यावेळी जातो त्यावेळी त्या कुटुंबावर काय वेळ येते आणि ज्यावेळी अशा पद्धतीनं एखादा कुटुंब त्यातून कसं सावरतंय हे आणि कसा लढा दिला जातोय या संदर्भात आपण प्रत्यक्षदर्शी ज्योतिताई कुलकर्णी यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधून घेणार आहोत. नमस्कार ताई. पहिला प्रश्न असा आहे की गणेश काका कुलकर्णी यांच्या जाण्यामुळं आपण पुढं कसं तुम्ही समाजकार्य करताय, समाजसेवा करताय आणि आपल्या पारिवारिक ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या कशा पद्धतीनं सांभाळताय? काकांनी जे शिक्षणाचा वटवृक्ष लावला होता मदर पब्लिक स्कूल मार्फत, त्याचं 11वी-12वीचं सायन्स महाविद्यालय आणि विज्ञान डिग्रीपर्यंतचं विज्ञान कॉलेज हे आत्ता सध्या आम्ही चालवतो आहे. एक त्यांनी सुरू केलेलं दुधाचं संकलन केंद्र आणि शेतीमार्फत आम्ही त्यांचं कार्य पुढं ठेवलेलं आहे. तसंच त्यांचं एक काकांचं आम्ही गणेश कुलकर्णी काका प्रतिष्ठान मार्फत काही रक्तदान शिबिरं किंवा उपयोगी कार्यक्रम घेऊन त्या लोकांसाठीचे कार्यक्रम आम्ही त्यात राबवतो. पारिवारिक म्हणजे परिवारात कसं त्यानंतर परिवारात आता म्हटलं तर आमच्या काकांची माझी 2 मुलं अभिषेक अर्जुन ह्यांच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर होती. त्यात अख्खं कुटुंब कुलकर्णी कुटुंब सर्व कुलकर्णी परिवार माझे दीर माझे वडील हे ताकदीनं माझ्या पाठीशी उभे राहिले. सर्वांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला ह्या दुःखातून बाहेर पडायला मदत केली. पुढं मी पायावर उभं राहावं याच्यासाठी प्रयत्न केले. अशा परिवाराचा तर सपोर्ट होताच, पण परिसरातील सर्व ज्ञात अज्ञात काकांवर प्रेम करणारी माणसं ह्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. आता मूळ विषयात येऊया. ती जी घटना घडली ती आठवणी काढू नये असं म्हणतात. त्या खूप आठवणी वेदनादायक आहेत. परंतु त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, काय घडलं आणि त्या पाठीमागं कोण होतं, कोणी केली काय? 14/10/2011 साली ही घटना पहाटेच्या वेळेस झाली. काका त्यांना मॉर्निंग वॉकला जायची सवय होती आणि कधी-कधी मी त्यांच्यासोबत जात असे. पण त्या दिवशी माझी तब्येत बरी नसल्यामुळे ते म्हटले, "मी मॉर्निंग वॉकला जाऊन येतो, नंतर आपण दवाखान्यात जाऊ." पण 9-9:30च्या सुमारास काय झालं, सगळे गावातल्या मुलांचे किंवा मंडळींचे फोन यायला लागले की काकांचा ॲक्सिडेंट झाला आहे ताई आणि विनोद शहांच्या इथं नेले. मग त्या पद्धतीने आम्ही तिथं गेल्यावर तिथं गेल्यावरच मला समजलं की हे नाही आहेत म्हणून. असं त्या दिवशी झालं. आणि ह्या गावामध्ये काय ह्यांच्या राजकीय उलथापालथ फार मोठी झाली होती, की ग्रामपंचायतची सत्ता ही 40 वर्ष प्रस्थापित आमदारांचे नातेवाईक ह्यांच्या ताब्यात होती. ती उलथून काकांनी तिथं ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून ते रुजू झालते आणि सरपंच आपल्या पार्टीचा झालता. ही त्याच्यामागचं पार्श्वभूमी होती. कदाचित हा राजकीय अपमान त्यांना सहन झाला नसावा. आणि काका आर्थिक सामाजिक बाबतीत इतके ॲक्टिव्ह होते की त्यांची ती प्रगतीसुद्धा त्यांना सहन झाली नसावी. त्याच्यामुळं प्रस्थापित आमदारांचे नातेवाईक परत त्यांच्या संस्थेतले कर्मचारी आणि त्यांचे मित्रमंडळी यांनी सर्वांनी मिळून हे कृत्य केले आहे. माढा तालुक्याचा चेहरा मोहरा सुसंस्कृतपणे बदलण्याला पाहणाऱ्या गणेश कुलकर्णी यांची हत्या झाली. इथल्या काही लोक म्हणजे क्रूर लोकांनी दहशतीचा चेहरा समोर आला. परंतु गणेश काका कसे होते, काय त्यांचं कार्य होतं यात?
एक तर खरं अधिकारी बनण्याचं स्वप्न घेतलेला तरुण, अ, हे त्यांचं ही त्यांची जिद्द होती की त्यांना एक IAS ऑफिसर बनायचं होतं. पण त्यांनी एकदा गमतीने म्हणलं पण होतं की इंडियन ॲग्रिकल्चर सर्व्हिस म्हणजे मी असा IAS बनलो आता. म्हणजे ते स्वप्न त्याग करून त्यांनी शेतीमध्ये पूर्णपणे स्वतःला वाहून घेतलं होतं. शेतीत नवीन-नवीन प्रयोग करत त्यांनी आर्थिक संपन्नता सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने निर्माण केली होती. तसंच त्या बरोबरीनं त्यांनी परिसरातली मंडळी, त्यांच्या शेतावर अवलंबून असलेले कामगार ह्यांच्यासाठी आर्थिक स्रोत निर्माण केला होता शेतीमार्फत. असं करत त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांनी राजकारणात उतरावं असं सर्व लोकांचं मत आल्यामुळे ते राजकारणात उतरले. ह्या पद्धतीने त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास चालू केला. मग सामाजिक बांधिलकी तर त्यांची होतीच की गोरगरिबांच्या मुलांच्या लग्नाला स्वखर्चाने मुलांची लग्न लावणं, त्यांना कुणाला लॅपटॉप देणं, कुणाला फी पैसे कमी पडले तर ते देणं, असे ते समाजोपयोगी कामं करत होते. समाजासाठी त्यांनी काम केलं आणि गणेश कुलकर्णीची हीच चूक आहे का की त्यांनी समाजोपयोगी पडले? आता कदाचित असंच म्हणावं लागेल की एखाद्याची आर्थिक, सामाजिक प्रगती किंवा त्यातली प्रसिद्धी, लोकप्रियता जर सहन होऊ शकत नसेल, तर हे आमदारांच्या नातेवाईकांना आणि प्रस्थापितांना पुढे सुद्धा, तर हे खरंच माढा तालुक्याचं दुर्दैव आपण म्हणू शकतो. आणि ही चूक कसं म्हणावं हे आम्हाला भोगावी लागली आहे. गणेश काका कुलकर्णी यांच्या हत्येनंतर तुम्ही काय ठरवलं? आणि दुसरा प्रश्न असा आहे त्याचा की तुम्ही ज्याच्यावर आरोप करताय, त्यांची वृत्ती या पद्धतीची कशामुळे झाली असेल, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच. काय झालं होतं, ज्या दिवशी काकांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी जिल्हा परिषद गट पुरुष वर्गासाठी खुला झाला होता. आणि काकांचं इथलं समाजाचं काम बघता ते नक्की जिल्हा परिषद गट जिंकणारच होते. त्यांनी तशी तयारी केली आणि तसं वातावरणही त्यांच्या बाजूने अनुकूल, म्हणजे त्यांच्या बाजूने होतं. ही हत्या त्याच्यामुळे झाली, राजकीय आकसातून ही हत्या झालेली आहे. तर त्या घटनेसाठी, ज्या राजकीय कारणासाठी ही हत्या झाली, ते राजकीय कारण तसंच पुढे चालू ठेवून त्यांचा तो राजकीय काकांचा वारसा आहे, तो त्या पद्धतीने पुढे चालू ठेवून त्याच्या बरोबरीने त्यांचं समाजकार्य, त्यांचं अर्थकारण ह्यांना आहे तशी बळकटी देण्याचं काम, मी काकांची सर्व स्वप्न पूर्ण करण्याचं काम जिद्दीने पूर्ण करेन, असं मी माझ्या मनाला सांगितलेलं आहे. परवा टेंभुर्णी येथे एक सभा झाली होती, तर तुम्ही होता, धनराज शिंदे हे होते, सगळेच नेते मंडळी जे राष्ट्रवादीला साठी काम करतात. त्या सभेमध्ये धनराज शिंदेनी डायरेक्ट माफी मागितली, तुमचे पाय धरले. काय कारण असेल तुमची माफी मागण्याचं? आणि काय म्हणजे तो इन्सिडेन्स काय होता? टेंभुर्णीला विकास आघाडीची एक वज्रमूठ सभा म्हणून सर्व नेत्यांची, बबन शिंदेच्या विरोधातल्या नेत्यांची तिथं ती सभा झाली होती. तिथं मलाही बोलवलं होतं, कारण तिथे मला इन्व्हिटेशन असल्यामुळे मी तिथे गेले होते. तिथं धनराज दादा आहेत हे काय मला माहीत नव्हतं. अचानक मला भाषणाला उठवलं, मी माझे मनोगत व्यक्त केलं आणि मी येऊन बसले तर धनराज दादा ते उभे राहिले भाषणाला. आणि अचानकच मी खरं तर तुम्ही हा प्रश्न धनराज दादांनाच विचारायला पाहिजे की त्यांचं काय मत आहे हे मी कसं सांगू शकेन. ते अचानक भाषणाला उभे राहिले आणि सडन त्यांनी एकदम अचानकपणे म्हणले की ताई, आम्ही तुमची माफी मागतो. आमच्या कुटुंबात तर कोणीतरी एक वाईट असलं म्हणून बाकी सगळी भावकी वाईट नसते आणि मी माफी मागतो, आणि ते अचानक पाया पडले. मग ह्यात त्यांची भूमिका काय होती ते मला त्यांना असं वाटतं वाटतं. की काय म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी चूक केल्यामुळे त्यांनी माफी मागितली असेल? कदाचित त्यांच्यावरही तसा अन्याय झालेला त्यांना सहन झाला नसेल आणि मला समोर बघून त्यांना कुठेतरी ते व्यक्त व्हावं वाटलं असेल म्हणून ते व्यक्त झाले असेल असं मला वाटतंय. महिला खूप खंबीर असतात. महिषासुरमर्दिनी असेल, असं दुर्गामा असेल, माझी जाऊ असतील, ह्यांनी खूप मोठा लढा दिलाय. आता ह्या पुढचा लढा तुमचा कसा असणार आहे? पदरात 2 मुलं असली की कुठल्याही आईला खंबीर व्हावंच लागतं. मग त्या पद्धतीने जर ही राजकीय हत्या होती, तर समोरच्या माणसाचा उद्देश पूर्ण तर कसा होऊ द्यावा? आपल्या माणसाचे विचार इतके प्रगल्भ आणि समाजोन्मुख आणि समाजाला उपयुक्त असे होते, तर त्याच्यासाठी आपण रडत बसण्यापेक्षा बळ बांधून उठून
काम केलं तर पुढे समाजात जे अन्याय होतील त्याला कुठेतरी आळा बसेल, किंवा आमच्यावर अन्याय झाला हे सांगायला निदान लोक पुढे तरी येतील. हे करण्यासाठी खंबीरपणा घेणं गरजेचंच होतं. गणेश काकांची म्हणजे हत्या ही राजकारणाचं बळी ठरली आणि तुमच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलंय. आपण त्या प्रस्थापित म्हणजे राजकीय घराण्याच्या विरोधात यापुढचा लढा कसा चालू ठेवणार आहात? कायदेशीर लढाई तर ह्यात राहणारच आहे. आरोपी खालच्या कोर्टामध्ये बाहेर आलेत, पण आम्ही हायकोर्टामध्ये हा कायदेशीर पद्धतीने लढा लढतच आहोत. आणि बाकी त्यांच्या ज्या इच्छा होते की काकांचं कार्य, काकांची महती संपवायची, ते न संपवून देण्यासाठी त्या पद्धतीने काम करत राहून त्या काकांची स्वप्न पूर्ण व्हावीत ह्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. ज्योतिताईंचा लढा हा वेगळा आहे. ज्यांच्यावर ज्योतिताईंचे आरोप आहेत त्यांचा लढा हा न्यायप्रविष्ट आहे. त्यांना त्या लढ्यामध्ये यश येईल अशी आपण सद्भावना व्यक्त करू. धन्यवाद. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.